नमस्कार सर्वांना, माझे नाव आहे नूतन मोरेश्वर आत्मरवार। आज जे टॉपिक घेणार आहे त्याचे नाव आहे आर्क लेंथ। त्याआधी मी प्रीवियस चॅप्टर मध्ये जे काही डिस्कस केले होतं ते तुम्हाला सांगणार आहे। प्रीवियस चॅप्टर मध्ये आपण आर्क स्ट्रायकिंग कसं करायचं हे शिकलेलो होतो। तर आज आपल्या या चॅप्टर मध्ये आर्क लेंथ मीन्स आर्कची लांबी किती असते किंवा काय असतं ते आज या चॅप्टर मध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर सुरुवात करते। ही एक डायग्राम दिसत आहे तुम्हाला सर्वांना। तर बघा इथे आपल्याला हा बेस मेटल, याला आपण पॅरेंटल मेटल सुद्धा म्हणतो, ठीक आहे। त्यानंतर इथे दिसत आहे तुम्हाला हा इलेक्ट्रोड, या आपला हे एसी और डीसी पॉवर सोर्स म्हणजे एसी वेल्डिंग मशीन असो किंवा डीसी वेल्डिंग मशीन असो, याच्याशी जे दोन कनेक्शन असतं, एक कशाला असतं अर्थिंगला आणि दुसरं इलेक्ट्रोड होल्डरला, मीन्स इलेक्ट्रोडला आणि जो अर्थिंगचा असतो तो आपल्या जॉबला। अशा प्रकारे आपण डायग्राम काढलेली आहे। तर जेव्हा आपण पॉवर सोर्स म्हणजे जेव्हा आपण मशीन सुरू करतो त्यावेळी काय होतं, इलेक्ट्रोडचा स्पर्श झाल्यानंतर जॉबला त्यामध्ये काय निर्माण होतं, आर्क निर्माण होतो। आर्क निर्माण झाल्यानंतर जो इलेक्ट्रोडचा टीप व बेस मेटल यामध्ये जे अंतर असते त्याला आपण काय म्हणतो, आर्क लेंथ। काय म्हणतो, आर्क लेंथ। काय असते, इलेक्ट्रोडचा टीप व बेस मेटल यामधील जे अंतर असते त्याला आपण काय म्हणतो, आर्क लेंथ, ठीक आहे। तर अशा प्रकारे आर्क लेंथचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत। एक आहे शॉर्ट आर्क लेंथ, मीडियम आर्क लेंथ, त्यानंतर लॉन्ग आर्क लेंथ। मग शॉर्ट आर्क लेंथची डेफिनेशन कशा प्रकारे डिस्क्राइब करायची, तर तुम्हाला इलेक्ट्रोड माहित आहे। इलेक्ट्रोड मध्ये आपण इलेक्ट्रोडला काय असते, फ्लक्स कोटिंग असते आणि त्यामध्ये आतमध्ये जो असतो तो काय असतं, कोअर वायर। काय असतं, कोअर वायर। तर याची डेफिनेशन अशा प्रकारे डिस्क्राइब झाली आहे, इलेक्ट्रोडचा टीप व बेस मेटल, इलेक्ट्रोडचा टीप व बेस मेटल यामधील जे अंतर आहे ते कशाने डिनोट केलेले आपण, एल ने। यामधील जे अंतर आहे ते इलेक्ट्रोडच्या कोअर वायरच्या व्यासापेक्षा कमी असते, त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट आर्क लेंथ। काय म्हणतो, शॉर्ट आर्क लेंथ। त्यानंतर मीडियम आर्क लेंथ कडे वळूया। मीडियम आर्क लेंथ म्हणजे काय असते, त्याचप्रमाणे इलेक्ट्रोडचा टीप व बेस मेटल यामधील जे अंतर असते ते इलेक्ट्रोडच्या कोअर वायरच्या व्यासा इतके असते, म्हणजे दोघांची व्हॅल्यू काय असते, सेम असते, त्याला म्हणायचं मीडियम आर्क लेंथ। काय म्हणायचं, मीडियम आर्क लेंथ। त्यानंतर तिसरा आहे लॉन्ग आर्क लेंथ। काय, लॉन्ग आर्क लेंथ म्हणजे इलेक्ट्रोडचा टीप व बेस मेटल यामधील जे अंतर आहे ते इलेक्ट्रोडच्या कोअर वायरच्या व्यासापेक्षा काय असते, जास्त असते। इलेक्ट्रोडच्या कोअर वायरच्या व्यासापेक्षा जास्त असते, मीन्स L इज ग्रेटर दॅन D। याला काय म्हणायचं, लॉन्ग आर्क लेंथ। तर अशा प्रकारे शॉर्ट आर्क लेंथ, मीडियम आर्क लेंथची, लॉन्ग आर्क लेंथ या सगळ्याची आपण डेफिनेशन बघितली। त्यानंतर त्याचा फायदा किंवा तोटा काय आहे ते बघून घेऊया। जसं शॉर्ट आर्क लेंथ वापरलं तर काय होतं, शॉर्ट आर्क लेंथ वापरल्याने तुम्हाला पेनिट्रेशन चांगलं मिळतं, तुमचा जॉब चांगल्या प्रकारे जोडला जातो। पण काय असते, शॉर्ट आर्क लेंथ वापरल्याने कधी कधी आपला जो जॉब आहे, जॉबला आपला इलेक्ट्रोड चिपकण्याचा धोका संभवतो। त्यानंतर वळूया मीडियम आर्क लेंथ कडे। मीडियम आर्क लेंथ वापरल्याने काय होतं, मीडियम आर्क लेंथ वापरल्याने काय होतं, तर आपला जो जॉब आहे तो चांगल्या प्रकारे जोडला जातो, पेनिट्रेशन चांगलं येतं आणि मजबूती सुद्धा चांगली मिळते। त्यानंतर थर्ड आहे लॉन्ग आर्क लेंथ। लॉन्ग आर्क लेंथ वापरल्यामुळे काय होतं, जर आपला जॉब आणि आपला इलेक्ट्रोडचा टीप यामध्ये जर अंतर थोडं जास्त असेल तर आतपर्यंत मटेरियल सुद्धा जाणार नाही, आपली वेल्डिंग मजबूत होणार नाही, पेनिट्रेशन चांगलं येणार नाही, अपूर्ण पेनिट्रेशन होईल, त्यानंतर स्पॅटर्स उडतील। अशा प्रकारे या लॉन्ग आर्क लेंथ मध्ये दोष निर्माण होतील।